नमस्कार. सोलापूर शहरामध्ये काही दिवसापूर्वी अनेक घटना घडल्या. या घटना घडत असताना राज्य महिला आयोगाच्या वतीनं या सगळ्या घटनांचा पाठपुरावा केला गेला. पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करत आरोपींना या घटनांमध्ये अटक केलेली आहे. पण आत्महत्याचं प्रकरण पाहता कॉलेजवयीन तरुणींनी अशा पद्धतीची आत्महत्या करावी ही कुठेतरी एक आत्मचिंतन करण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि मग या तिन्ही घटनांमध्ये या तिन्ही घटना मी तुमच्या माहितीसाठी फक्त याच्यामध्ये फार काही गोपनीय नावं आणि त्यामुळे कुठल्या व्यक्तींना कुटुंबांना त्रास व्हायला नको. पण या संपूर्ण तिन्ही घटनांमध्ये आरोपींना अटक केलेली आहे. आत्ता मी भेट दिली त्या कुटुंबांदेखील आरोपी ज्यांच्याबद्दल तक्रार दाखल केली होती त्या आरोपींना, हे 3 आरोपी होते. त्याच्यामध्ये पहिल्या आरोपीला पहिल्या दिवशी अटक केली, नंतर दोन्ही आरोपींना हे 2 दिवसांनी अटक करण्यात आली. या संदर्भातलं 19 डिसेंबरला राज्य महिला आयोगाच्या वतीनं पत्र हे माननीय आयुक्तांना संदर्भात दिलेलं होतं. यामध्ये मुलीने जी आत्महत्या केली त्याची तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरी एक घटना आहे ती पोस्कोच्या संदर्भातली. यामध्ये संबंधित मुलीची सुसाईड नोट सापडून आली. त्याच्यावर असलेला मानसिक तणाव आणि त्यामधून घडलेली ही घटना. यामध्ये 4 आरोपी आहेत. 4 पैकी 3 आरोपी अटक केलेली आहे. चौथा आरोपी हे अजोबाच असल्यामुळे त्यांच्यावरती यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच्यामध्ये सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल नसल्यामुळे आरोपीला अटक करण्यात आलेलं नाही. या सगळ्या ज्या घटना आहेत या घटना घडत असताना MIDC पोलीस स्टेशनमधली जी घटना आहे की ज्यात 19 वर्षीय मुलींनी आत्महत्या केलेली. या आत्महत्या करत असताना मी आत्ता पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर संबंधित म्हणजे या घटनेचे तपास अधिकारी असतील, आयुक्त असतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तपास कार्य केलेलं आहे आणि त्याची सविस्तर माहिती आयोगाला देखील पाठवली आणि आम्हाला देखील दिलेली आहे. यामध्ये असलेले मोबाईल चॅटिंग्स असतील, त्यामध्ये सापडलेले पुरावे असतील आणि या अनुषंगाने केलेला तपास असेल. त्याच्यामुळे यामधील आरोपी तपास अजून सुरू आहे. आरोपी नक्की कशा स्वरूपाचं म्हणजे त्या मुलीला स्वतः मानसिक दबाव असल्यामुळं आत्महत्या केली असं यामध्ये प्रथमदर्शनी दिसतंय. कायद्याच्या चौकटीतून पुढील कारवाई होईल. त्याचबरोबर सोलापूरमध्ये आत्तापर्यंत राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिली आढावा बैठक मी सोलापूरमध्ये घेतली होती. यामध्ये मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात होत्या. गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवत मोठ्या प्रमाणात यामध्ये कारवाई केलेली आहे. मला एक मनाला समाधान वाटतं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोगाने 15 मे 2023ला पहिली प्रेस कॉन्फरन्स घेत NCRBचा अहवाल येण्यापूर्वी राज्य महिला आयोगाचा अहवाल हा प्रसारमाध्यमांसमोर मांडला होता. त्यामध्ये मिसिंग केसेस हा जितक्या मोठ्या प्रमाणात होता त्याचा पाठपुरावा करत असतील. ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस ह्या मोठ्या प्रमाणात होता. मग याचा पाठपुरावा करत असताना एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल, इंडिया एम्बसी असतील यांच्याबरोबरचा पत्रव्यवहार करत इतर देशामध्ये असलेल्या मुलींची सुटका करून घेत असताना त्यांना भारतात महाराष्ट्रात परत आणण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. हा आयोगाचं खरं तर यश म्हणता येईल. आयोगाने असाच पाठपुरावा हे महाराष्ट्र पोलिसांबरोबर केला आणि महाराष्ट्र पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवत त्या भागात असलेल्या शहरात असतील किंवा ग्रामीण भागात असतील त्या मुलींचा महिलांचा तपासासाठी ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कारवाई केली आणि ते आपल्याला दिसतंय की यामध्ये मिसिंग केसेसमध्ये 431 महिला आहेत. त्यापैकी 366 ह्या मिळून आलेल्या आहेत. या मिळून आलेल्या महिला म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी केलेलं कार्य आहे. काही अजून तपास सुरू आहे, ट्रेसिंगवरती आहे. लवकरात लवकर त्यांचा देखील तपास लागेल. एकंदरीत पूर्ण सोलापूर शहरामध्ये घडत असलेल्या घटनांच्या बाबत यामध्ये बलात्काराच्या संदर्भातल्या घटना आहेत किंवा या बलात्काराच्या घटनांमध्ये 25 बलात्काराच्या घटना आहेत. त्यात 25च्या 25 आरोपींना शिक्षा झालेली आहे. विनयभंगाच्या 81 घटना आहेत. 81 घटनांमध्ये तपास पूर्ण करून आरोपीला शिक्षा झालेली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करण्याप्रकरणी नवविवाहित असतील अशा 4 घटना होत्या. या 4ही घटनेमध्ये तपास पूर्ण केलेला आहे. मग 498च्या असतील, 302 असतील, 363 असतील, 370 आणि 370 हरवलेले बेपत्ता या सगळ्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास केलेला आहे. यामध्ये 302च्या घटना कमी झालेल्या आहेत. 370 आणि 370च्या काही घटना कमी झालेल्या आहेत. पण त्याचबरोबर बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनेमध्ये थोड्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याच्यासाठी संबंधित पोलीस विभागाच्या संपूर्ण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबरोबर आज चर्चा करत एक चांगल्या पद्धतीचं चर्चेच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये बीट मार्शल, दामिनी पथक असेल, भरोसा सेल असेल यांच्या माध्यमातून कम्युनिकेशन गरजेचं आहे हे सिद्ध झालं. त्याचबरोबर ते करत असताना सोलापूर सिटी पोलीस हे शाळेच्या
कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊन मुलींचं काउन्सिलिंग करतात. पण आता त्याच्याही पुढे जाऊन गरज पडली, कारण की ह्या सुसाईडच्या घटना पाहिल्या की आपल्या लक्षात येतं की कुठेतरी संवाद कमी पडला की काय हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे आता मुलांचा आणि मुलींचा संवाद हा पालकांबरोबर जास्त झाला पाहिजे. या ज्या आत्महत्येच्या घटना घडल्या त्या तणावाखाली घडलेल्या आहेत, तणावामधून घडलेल्या आहेत, कुठेतरी पालकांचा संवाद होऊ शकला नाही म्हणून घडलेला आहेत आणि हे त्यांच्या व्हॉट्सॲपच्या चॅटिंगमधून दिसतं. त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा मी आयुक्त आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की चांगल्या पद्धतीची एक टीम, काम तर उत्तम सुरूच आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन आता विद्यार्थ्यांबरोबर आपण जसा संवाद करतो त्याच्या पलीकडे जाऊन आता पालकांबरोबर संवाद करायची वेळ आलेली आणि अशा पद्धतीचे एक चांगले उपक्रम पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये राबवलं जाईल आणि पालकांबरोबर चर्चा करून नक्की मुलांना मानसिकरित्या आधार देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. काय निदर्शनास आलं तुम्हाला आणि काय मला यामध्ये तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, माझ्याकडे पूर्णपणे तपास आहे, पण त्या कुटुंबाची एक गोपनीयता असते. त्याच्यामुळे आपण कुणाचं कुटुंब आणि त्यामधील व्यक्तींच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना त्रास होऊ नये अशा काही घटना असतात. त्याच्यामुळे ही गोपनीयता पाळून या घटनेमध्ये आरोपीला अटक झालेली आहे. पण डिटेल्समध्ये जर पाहिजे असेल तर आपण ती माहिती तुम्हाला तुमच्या माहितीसाठी प्रकाशित न करण्याच्या अटीवर माहितीसाठी फक्त देऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या गोपनीय पद्धतीच्या असल्यामुळे कुटुंबांना त्रास होणार नाही याची काळजी असते. या प्रकरणामध्ये पोलिसांना अर्ज संबंधित कुटुंबाने केलेला होता, मुलांचा त्रास आहे म्हणून. त्या संदर्भात पोलिसांनी काही कारवाई केलेली होती का, आणि केलेली असताना मुलांचा त्या आदल्या दिवसापर्यंत त्रास होत असं कुटुंबाचा आरोप आहे. यामध्ये पोलिसांकडे जेव्हा तक्रार दाखल झाली त्यामध्ये पोलिसांनी तिन्ही आरोपी आहेत त्यांच्या संदर्भातली कारवाई त्यांनी पोलिसांना ज्यावेळेस माहिती मिळाली त्यांनी संबंधित व्यक्तींना सांगितलं होतं की आपण तक्रार द्यावी. पण सुरुवातीच्या काळामध्ये तक्रार दिली तर समाजामध्ये साहजिकच कोणत्याही पालकांना वाटते की एकदा तक्रार दिली की आपल्याबद्दलची बाहेर वेगळी चर्चा होते किंवा कुठेतरी एक वेगळा संदेश समाजामध्ये जात असतो. त्यामुळे तक्रार देण्यासाठी पालक पुढे येत नाही. पण तशा पद्धतीची तक्रार न देता एक अर्ज दाखल केलेला होता आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी यासाठी कारवाई केली. त्या अर्जावर जर पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती. विशेष करून जो व्हिडिओ होता त्यांच्याकडे, जो मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे होता ज्यांनी ते पाठवलेलं आहे, ते व्हिडिओ ताब्यात घेणे किंवा मोबाईल ताब्यात घेणे अशी प्रक्रिया होणं गरजेचं होतं असं काहींचं म्हणणं आहे. ते झालं का पोलिसांना? आणि फक्त समजलं नाही. आता तुम्ही काउन्सिलिंगचं म्हणता, आता पूर्ण भविष्यात पोलीस जाऊन काउन्सिलिंग करतील, हे करतील, मग ह्या प्रकरणात का केलं नाही? म्हणजे आदल्या दिवशी ज्या दिवशी त्या तक्रार अर्ज आला होता तर त्यावेळेस काउन्सिलिंग करणं गरजेचं होतं ना, त्या मुलीचं किंवा त्या संशयित आरोपींचं. तर त्याच्यामध्ये का केलं नाही? त्याच्या आदल्या दिवशी अर्ज आला होता. अर्ज आल्याबरोबर त्यातल्या दोघांविरुद्ध अर्ज होता. एक तर पुण्याला होता. अर्ज वेगळ्या स्वरूपाचा होता. तो अर्ज असा होता की आमच्याकडे विवाह आहे, त्याच्यामध्ये काहीतरी अडचण येऊ शकते. तर त्याप्रमाणे एक तर बाहेर होता, दुसऱ्याचं लोकेशन अक्कलकोटला होतं, त्याला बोलून त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. बरोबर. हे जे मॅटर आहे त्याचा गुन्ह्याचा आणि त्याचा ते वेगळे दोन सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये. ज्या दिवशी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशीचा अर्ज होता ते प्रिकॉशन म्हणून असावं. 4 दिवसापूर्वीचा 4 दिवसापूर्वीचा 15 तारखेला 16 तारखेला ते सांगतात ते बरोबर. 16 तारखेला 15 किंवा 16 तारखेला 16 तारखेला अर्जावर तारीख 15ची 16 दिली असते. त्याच दिवशी कारवाई करण्यात नाही मॅडम, खरं जर कारवाई काय केली? कारवाईचं स्वरूप खाकीला बरेच जण घाबरतात का दाखवला तर ही घटना घडली नसती. फॉर्मॅलिटीज त्यांना बोलवणे समज देणं हा नाहीये प्रकार. बरोबर काउन्सिलिंग जो आहे पार्ट, या स्टेजला काउन्सिलिंग नाही चालत बरोबर असं काहींचं म्हणणं आहे. कारण इथं जीव चाललाय मॅम. काउन्सिलिंग पहिल्या स्टेजला असतो. या स्टेजला जर ते लग्नाच्या घरात येऊन दमदाटी करतात, वॉर्निंग देतात, मग अशा वेळी आपण काउन्सिलिंग कसं करणार ना? म्हणजे जीव जास्त वाट बघणार का? जीव गेल्यानंतर मग गुन्हा दाखल होणार, मग प्रक्रिया नाही. आपण जे प्रश्न विचारते म्हणून मी सुरुवातीला सांगितलं काही गोपनीयता बाबी असल्यामुळे मी फार काही आपल्याशी काही गोष्टी फक्त पत्रकारांनी त्याच्यावरती पब्लिश न करता तुमच्या माहितीसाठी काही गोष्टी असेल तर मी जरूर तुम्हाला दाखवते आणि ते तुम्ही पाहू शकता. पण सगळ्याच गोष्टी बोलण्यासारख्या नसतात. कुटुंबाचा पुढचा प्रवास असतो आयुष्याचा. आपल्यामुळे कोणाला पुढे जगताना त्रास होऊ नये, बदनामी होऊ नये हा त्या पाठीमागचा हेतू आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, ही तुमची बाजू झाली. एक पत्रकार प्रसार माध्यम म्हणून तुम्ही अगदी योग्य आहात तुमच्या ठिकाणी. पण पोलिसांनी केलेला तपास आणि घडलेल्या घटना, त्यांच्याकडे असलेली माहिती ही जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी त्यांच्या पद्धतीने योग्य कारवाई केलेली आहे. तुमच्या माहितीसाठी मी ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला दाखवू शकतो. महिला आयोग म्हणून आपण काय दखल घेणार का? हे आम्ही नुसतंच मीटिंगमध्ये छान छान झालं हे सांगण्यापेक्षा त्या मुलीनं अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली किंवा काय केली नाही? आणि आरोपी राज्य अटक महिला होण्यामध्ये आयोग दोन हे नाव दिवस महाराष्ट्रात याच्यापूर्वी कधीही तुम्हाला माहीत नव्हतं.
आयोग हे नाव तुम्हाला आत्ता माहीत झालं 2 वर्षामध्ये. राज्य महिला आयोगाने 19 तारखेला आयुक्तांना पत्र पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पाठपुरावा करायला, आणि मी स्वतः आयुक्त तपास करत असताना, त्यांचे आयोग तपास करत असताना आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः या ठिकाणी आले. तपास पूर्ण झाला, आरोपी अटक झाले, तरीसुद्धा आम्ही आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अशा पद्धतीने कारवाई होत नव्हती. तशा पद्धतीचं काम ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस इतर मस्कत, दुबई, ओमानमधून परत महाराष्ट्रात घेऊन येण्याचं काम करतो. कोणत्याही भागामध्ये असेल तर ह्या शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पेट्रोलिंग करणं, प्राईम टाईममध्ये गस्त घालणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं हे करतोय. पोलीस प्रशासन त्यांचं काम करते, कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करते, पण ज्यावेळेस जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस कायदा सुव्यवस्था काय करणार? 4 भिंतीच्या आतमध्ये नागरिकशास्त्राचं पुस्तक शिकलो म्हणजे आपण नागरिकत्व सुजाण नागरिक झालं असं होत नाही. नागरिकांची पण काहीतरी आता जबाबदारी आहे, ती सुद्धा त्यांनी पार पाडली पाहिजे. अशा घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस पोलीस प्रशासन किती काम करू शकतं? 4 भिंतीच्या बाहेर कायदा सुरू होतो, 4 भिंतीच्या आतमध्ये काय? प्रत्येक गोष्ट पोलिसांमुळे झाली किंवा सरकारमुळे झाली असं म्हणणं आता चुकीचं होतंय. आता आम्हालाही 4 पावलं पुढे आलं पाहिजे. राज्य महिला आयोगाने दुसऱ्या लगेच कारवाईच्या सूचना देऊन कारवाई केली. त्यांनी आम्हाला रिपोर्ट केला, आरोपीला अटक केली. याच्याही पलीकडे जाऊन मी परत वारंवार तुम्हाला सांगते, काही गोष्टी अशा आहेत की ज्या आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला कॅमेरे बंद करावं लागतं. दोन्ही बाजूने आता संवाद हा पालकांचा पण झाला पाहिजे विद्यार्थ्यांबरोबर. आपलं पाल्य आणि त्याच्याशी संवाद. काय हिस्ट्री सीटर वगैरे आहेत का आरोपी? पूर्वीचे काही गुन्हे वगैरे आहेत का? कसे आहेत? नाही. बार्शीमध्ये यापूर्वी